काय याचा उद्देश आहे, काय हेतू आहे? ॲक्च्युली ग्राहकांना जेव्हा 100% आम्हाला सॅटिस्फाईड सर्व्हिस द्यायची आहे, तर त्यावेळेस होतं आहे काय की आम्हाला आता OTP कस्टमरकडून मागावा लागतो आहे जेव्हा आम्ही सिलेंडरची डिलिव्हरी करण्यासाठी जातो कस्टमरकडे. तर त्यावेळेस प्रॉब्लेम हा येतो आहे की आपण जेव्हा बुकिंगसाठी कॉल करतो किंवा आपण इतर कुठल्याही व्यक्तीला कॉल ज्यावेळेस करतो, तर आपल्याकडे एक रेकॉर्डिंग वाजवली जाते आता की म्हणजे कुठलेही सायबर फ्रॉड होऊ शकतात, तुमच्या खात्यातील रक्कम वजा होऊ शकते, तुम्ही कोणाशी आपली माहिती शेअर करू नये जी वैयक्तिक माहिती आहे. तर त्यावेळेस आम्हाला प्रॉब्लेम असा येतो आहे की ग्राहक आमच्यापर्यंत OTP शेअर करत नाही आहे. तर मग आम्ही ग्राहकांना सेवा देणार कशी? आणि कंपनी या बाबतीमध्ये आमच्यावरती थोडंसं दबाव टाकते की एवढं पर्सेंटेज तुमचं OTP आलं पाहिजे, हे आलं पाहिजे किंवा सर्व्हिस देताना तुमच्याकडून असं ट्रान्सपरन्सी पाहिजे. आम्ही तर ट्रान्सपरन्सी द्यायला तयार आहे, पण ग्राहक ज्यावेळेस ऑन फील्ड आम्ही काम करतो त्यावेळेस आम्हाला त्या गोष्टी शेअरच केल्या जात नसतील, तर मग आम्हाला त्यावेळी प्रॉब्लेम येतो आहे. खरं तर OTPची मागणी कंपनीकडे केली जाते, मात्र ज्यावेळेस आपण पाहतो घरगुती गॅस व्यावसायिक गॅससाठी दिले जातात, त्यामुळे कुठेतरी कंपनी असे नियम काढलेत का? घरगुती वापराचे जे सिलेंडर आहेत ते व्यावसायिक गॅसवाल्यांना दिले जातात, म्हणजे व्यावसायिक वापर करतात त्यांना, त्यामुळे कंपनी असे काही नियम काढलेत का? व्यावसायिक वापरासाठी असे काही नियम काढलेले नाहीत. आणि इवन हे OTPचं जे आहे त्याच्या बाबतीतही आम्हाला असं सर्क्युलर काही आलेलं नाही आहे, पण आम्हाला जे ओरल म्हणजे या सगळ्या गोष्टींची मागणी केली जाते. नाही म्हणजे आता मी तुम्हाला प्रश्न असा करतो की घरगुती गॅस सिलेंडर हे घरगुती वापरासाठी आहेत, हो, मात्र व्यावसायिक जे सिलेंडर आहेत त्यांच्यासाठी वेगळे सिलेंडर केले जातात. बरोबर. तर काही डिस्ट्रीब्युटर असे आहेत की ते घरगुती गॅस त्यांना विक्री केले जातात जादा दराने, कारण त्यांचा व्यावसायिकांचा म्हणजे कमर्शियलांचा फायदा होतो म्हणून. अशामुळे आपण तुमच्या असोसिएशनतर्फे काय कारवाई करणार आहात किंवा काय? असोसिएशनच्या तर्फे आम्ही अशा व्यक्तींवरती कारवाई करण्याचा आम्हाला अधिकार नाही. ॲक्च्युली जे काही अधिकार सीमित आहेत ते कंपनीकडेच आहेत. तर म्हणजे आमच्या निदर्शनात असे तर कोणी करताना आढळलेले नाहीत. बाकी जे ॲक्शन घेण्याचे जे अधिकार आहेत ते कंपनीकडे असतात. सध्या तर पाहिलं जातं की कुठेतरी गॅसचं वजन आहे त्याच्यामध्ये कुठेतरी घट जाणवते, मग ही कंपनीची चूक आहे की काय, कसं डिस्ट्रीब्युटर काय म्हणावं? ॲक्च्युली त्यामध्ये ग्राहकाची तर लूट होते. हां ग्राहकाची लूट होते ते बरोबर आहे, परंतु कसं आहे की त्या आता पर्टिक्युलर गोष्टीचं आता सिलेंडरचे मॅन्युफॅक्चरर आम्ही नाही आहोत, आम्ही फक्त डिस्ट्रीब्युटर आहोत. त्यामुळं आम्ही ग्राहकापर्यंत फक्त ती वस्तू सप्लाय करतो आहे. तर जे सिलेंडरमध्ये अंडरवेट सिलेंडर येणं किंवा लिकेज सिलेंडर येणं ही जी काही जबाबदारी आहे ती कंपनीची जबाबदारी आहे, असं आमच्या असोसिएशनचंही म्हणणं आहे, डीलर्सचंही म्हणणं आहे की या बाबतीमध्ये आमचा कुठेही त्याच्यामध्ये हस्तक्षेप असू शकत नाही, असायला नाही पाहिजे. कंपनीकडूनच आम्हाला क्वालिटी चेक करून हे सिलेंडर मार्केटमध्ये अवेलेबल झाले पाहिजे, जे की होत नाही आहे. काही त्याच्यामध्ये त्रुटी आहेत सिस्टीममध्येच. तुमचं नाव आणि पद सांगितलं? हो, राष्ट्रीय सचिव LPG डिस्ट्रीब्युटर असोसिएशन इंडिया, श्वेता. पूर्ण परत सांगू का? आधीच सांगितलेलं होतं.